तंत्राची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे आरती देशमुख यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया संत्र्यावरील डिंक्या रोग आणि त्याचे व्यवस्थापन याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. डिंक्या या रोगाचा प्रादुर्भाव खोडावर कलम केलेल्या आसपासच्या भागावर होतो आणि रोगग्रस्त सालीतून डिंक ओघळताना दिसून येतो. याची वेळीच दखल घेतली नाही तर डिंक निघण्याचे प्रमाण वाढून आतील भागात पसरतो. त्यामुळे सालीच्या आतील भाग करड्या रंगाचा होतो. रोगग्रस्त झाडाच्या खोडावरील सालीचा रंग क्रमाक्रमाने बदलून भुरकट काळपट होतो. रोगट साल वाळून तिला भेगा पडतात. रोगाचे प्रमाण वाढल्यास प्रादुर्भाव फांद्यांवर पसरतो. झाड कमजोर होऊन फळ उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यानंतर ऐकूया संत्र्यावरील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन. जमिनीपासून उंचीवर डोळे भरलेली कलमे वापरावीत. कलमयुक्त भाग जमिनीपासून उंचीवर राहील अशा रीतीने कलमांची लागवड करावी. संत्रा बागेकरिता उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. झाडांना पाणी बुंद्याशी न देता सिंचनासाठी दुहेरी आळे पद्धतीचे वाफे तयार करावे किंवा झाडाच्या चारही बाजूने 3 इंच खोलीचे आणि 2 फूट रुंदीचे दांड करून पाणी द्यावे. बागेतील झाडांच्या बुंध्याला जमिनीपासून 60 ते 90 सेंटीमीटरपर्यंत बोर्डो पेस्ट लावावे. डिंक्याग्रस्त झाडाच्या खोडावरील रोगग्रस्त साल झाडाला इजा न करता पटाशीने किंवा धारदार चाकूने खरडून त्यावर 1% पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने निर्जंतुक करावा आणि त्यावर बोर्डो मलम लावावा. रोगग्रस्त झाडावर रिडोमिल किंवा एलियट बुरशीनाशक 0.2% आवश्यकतेनुसार फवारावे. वर्षातून एकदा तरी संत्र्याच्या झाडाभोवती 5x5 फूट उथळ आळे करून 100 लिटर पाण्यात 500 ग्राम कॉपर सल्फेट आणि 450 ग्राम मॅन्कोझेब मिसळून एकेका झाडाला 5 ते 10 लिटर टाकावे. यामुळे डिंक्या रोगासोबतच इतर अनेक रोगांचा बंदोबस्त होतो आणि झाड सुदृढ होते. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली संत्र्यावरील डिंक्या रोग आणि त्याचे व्यवस्थापन याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता आरती देशमुख यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त. शरीर राहते आपले तंदुरुस्त. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो,
किसानवाणी कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमच्या हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणारा प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मशागतीच्या विविध पद्धती. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर नितीन कोंडे, सहयोगी प्राध्यापक मृदविज्ञान विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता फोन नंबर आमचा असा आहे 0724 2 45 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 2 45 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया मानद वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्र बाळ उर्फ जयदीप काळणे राहणार अकोला यांची सूरज गोळे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोत्यांनो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेले तज्ज्ञ आहेत मानद वन्यजीव रक्षक सर्पतज्ञ बाळ उर्फ जयदीप काळणे. काळणे साहेब संपूर्ण अकोला जिल्ह्यात काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहेत. सापांच्या विविध प्रजातींची त्यांची ओळख आहे. सर्पमित्र म्हणून त्यांची एक ख्याती आहे. कुठेही साप निघाला तर ते क्षणाचाही विलंब न करता फोन आल्याबरोबर त्या स्थळावरती जातात आणि सापाला वाचवतात. सोबतच तिथं काही अपरित हानी नाही व्हावी मानवांसोबत त्याची पण ती दक्षता घेतली जातं. तर बाळ काळणे साहेब, आपलं सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो. नमस्कार. 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 काळणे साहेब, साधारणतः किती वर्षापासून आपण म्हणजे हे सर्पतज्ञ म्हणून तुम्ही सेवा देत आहात, मानद वन्यजीव रक्षक म्हणून आपण सेवा देत आहात? हे मला जवळपास 27 वर्ष झाली यामध्ये. अच्छा. सर्पसेवा आणि वन्यजीव सेवेमध्ये माझं समाजसेवा आहे की माझ्या अगोदरपासून सुरू आहे. माझं सर्पसेवा व वन्यजीव सेवा याला जवळपास 27वं माझं वर्ष चालू आहे. अच्छा अच्छा. आपण बघतो की बऱ्याचदा साप निघाला की भल्याभल्यांची पंढरी घाबरतं आणि मग असं वाटतं की आता कुठला आहे काय आहे. तर बऱ्याचदा तुम्ही काय सांगाल की साप निघाल्यानंतर सामान्यतः एखाद्या राहत्या वस्तीमध्ये एक शेतामध्ये तर सामान्यतः काय दक्षता घ्यायला हवी? आपण दक्षता अशी घ्यायची की पहिले जर तो साप कुठे जाते आपण यावर लक्ष द्या. आणि आपण जर अंतरावर उभे असलो तर एकदम सापाला घाबरण्याचे कारण नाही आहे. कारण साप हा इथे माणूस उभा आहे म्हणजे बा याला चावायला जा अशी त्याची प्रवृत्ती नाही आहे. बरोबर. सापाची जी प्रवृत्ती आहे ती अशी आहे की त्याच्यासमोर हालचाल दिसल्यास तो आपल्याला बा हे मारू शकते त्यावेळेस तो तुमच्यावर अटॅक करणार. म्हणजे ज्या प्रतीने आपल्याला भीती वाटतं तशीच त्यालाही भीती वाटते. बरोबर आहे. त्याचा मानवाला चावायचा उद्देशच नाही आहे. पण त्याच्या जवळ जर तुम्ही गेले त्याच्या अंगावर जर पाय पडला मग तो चावू शकतो. त्याची प्रवृत्ती अशी आहे. बरोबर. साधारणतः आपल्या विदर्भामध्ये आपण बघतोय की सापांच्या अशा कुठल्या विशिष्ट जाती आहेत ज्या सापडतात, ज्या विषारी आहेत आणि ज्या बिनविषारी आहेत, याविषयी आपण काय सांगाल? जवळपास 4 विषारी सापांची संख्या ही सर्वात जास्त असते आणि याच्यापैकी साप चावल्यानंतर मानवी मृत्यूचे कारणीभूत ठरू शकते. आपण जर हे 4 साप जर बघितले तर पहिला आहे मण्यार. हा नागापेक्षा विषारी आहे. 2 नंबर आहे घोणस म्हणजे परळ म्हणजे रसस वायपर. हा साप साधारणतः शेताच्या आजूबाजूला असतो. बरोबर. डाल्याचा साप सुद्धा म्हणतात. आणि 3 नंबर आहे नाग हा फणा म्हणून सर्वांना परिचित आहे. बरोबर. आणि 4 नंबर आहे फुलसे साप. म्हणजे हे 4 साप विषयी आहे की यांचा जर दंश झाला तर तुम्हाला दाखवण्याशिवाय पर्यायच नाही आहे. बरोबर. तुम्ही उशीर नाही केला पाहिजे, तुम्ही ताबडतोब गेले पाहिजे. कोणती अंधश्रद्धा मनात ठेवून टाईमपास करू नये. बरोबर. आणि विषयी साप जरी चावला पण तो माणूस आत्मविश्वासाने गेला आणि त्यांनी जर आपलं व्हील पावर चांगलं ठेवलं तर एकदम घाबरण्याचं कारण नाही. हा साप चावला म्हणजे मृत्यू आहे हे नाही. बरोबर.
आपण जर दवाखान्यात गेलो निश्चितपणे कोणत्याही दवाखान्याचे आपले जे ते एकदम चांगले होतात. बरोबर. मात्र यामध्ये अंधश्रद्धा एक असल्यामुळे खूप लोक तुमच्या महाराजाजवळ जातात, कोणी आयुर्वेदिक घेते. हा जो उशीर झाले होते हा उशीरच माणसाच्या सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूस कारणीभूत आहे. ठरतं. बरोबर. राष्ट्रीय स्तरावर असेल, राज्य स्तरावर असेल, विदर्भ स्तरावर असेल, वन्यजीव रक्षक म्हणून आपल्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मग आपण बघतोय की कुठेतरी आपण एक समाजसेवा करतोय, कुठेतरी साप निघतोय, लोकांना भीती असतं, कुठेतरी आपण कोणाचा जीव पण वाचवतोय आणि सापाचा पण जीव वाचवतोय, याचा आपल्याला कुठेतरी एक आनंद व्यक्त होतो. तुम्हाला जेव्हा अनेक असे पुरस्कार प्राप्त होतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं मनाशी, आपण जे काही कार्य केलं आहे त्याची काहीतरी आपल्याला पोच पावती मिळत आहे? बिलकुल एकदम हे कारण पुरस्कार जो आहे हा आपल्या अकोल्यातला असो की मुंबई दिल्लीतला असो, बरोबर, पुरस्काराची किंमत ही सोन्यासारखी आहे. बरोबर. की कमी नाही जास्त नाही, कारण त्याची किंमत अनुभव आहे. हा कुठे भेटला तरी त्याची किंमत नाही कमी होईल. त्यामुळे हा जो आम्हाला आनंद आहे की कोणत्याही पुरस्कार आपल्याला भेटला तर याच्या समाधान आहे आणि आपण जीवनात खूप चांगलं काम केलेलं आहे याचा फार मोठा आपण म्हणजे जीवन यशस्वी करत आहे हा याचा आनंद आहे. सत्कर्माची आपल्याला एक पोच पावती मिळत आहे. कारण आहे की तुम्ही आयुष्याची 27 वर्ष झाले सर्पतज्ञ म्हणून, मानव वन्यजीव रक्षक म्हणून कार्य करत आहात. आणि हे कार्य करत असताना अचानकच आपल्याला एका व्याधीने ग्रासलं. बरोबर. आणि ते म्हणजे आपल्याला कॅन्सर झाला. एकदम बरोबर. आणि कॅन्सर झाला की आपण बघतोय की भल्याभल्यांना असं वाटतं की आता आपलं सगळं काही संपलं. बरोबर, एकदम बरोबर. तर जेव्हा तुम्हाला कॅन्सर झाला, तुम्हाला मुखाचा कॅन्सर झाला, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? मग आता पुढे काय तुमच्या मनामध्ये असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते? कॅन्सर हा आजार झाल्याबरोबर आपल्या समोर पहिले आपण आपल्या फॅमिली आहे, तुमच्या आपली मिसेस आहे, आपले लेकरं आहे, आपले आई वडील आहे. आणि या विचाराने कॅन्सरवर फार माणूस घाबरून जातो की आता त्याला असं वाटते की बस आपला मृत्यू निश्चित आहे. त्याला आपण ऐकलेलं त्याच्याबद्दल तसं असते. मात्र मी ठरवलं होतं कॅन्सर ठीक आहे, आता आपण या कॅन्सरला आपण फाईट करू आणि अजून चांगले जो म्हणजे आपल्याला मृत्यू येत नाही तोपर्यंत. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की कॅन्सरवर मात करण्यात माझी सर्प सेवा आणि माझी वन्यजीव सेवा ही फार महत्त्वाची आहे. अच्छा, ती कशा पद्धतीने? ती कशा पद्धतीने त्याचं कारण असं आहे की सर्पसेवा आणि वन्यजीव सेवा करताना तुमचा आत्मविश्वास हा वाढलेला असतो. अच्छा. कारण सापाचे मुवमेंट जर बघितल्या तुम्ही त्याच्या समोर जाता. बरोबर. आणि ही सेवा असल्यामुळे आमचा BP कधी वाढत नाही, आम्ही कधी घाबरत नाही. आणि हे जे ट्रीटमेंट आहे, ही जी म्हणजे माझी जी पद्धत आहे ही मला कॅन्सर आजार झाल्यानंतर फार कामात आली. बरोबर. अरे आपण तर सापाला घाबरली, आपण तर बिबट्याला घाबरली, आपण तर अस्वलाला घाबरली. आणि ही जी सेवा आहे हीच मला कॅन्सरसाठी फार लाभदायक ठरली. बरोबर. म्हणजे एखादा आपल्याला जर मनियार किंवा नागाने दंश केला तर आपण तासाभरात जाऊ शकतो, पण कॅन्सरसोबत जर झगडलं तर आपण निश्चितच उभं राहू शकतो. तुमच्या मनामध्ये आलं असेल तेव्हा. अच्छा. तर मग जेव्हा कॅन्सर तुम्हाला डिटेक्ट झाला, पुढे तुमची जी काही दवाखान्याची जी काही तुमची एक जर्नी होती आणि तुम्ही कशा पद्धतीने मात केली त्याच्यावरती हे जर सांगितलं आपल्या श्रोत्यांना तर. ज्यावेळेस कॅन्सर आहे समजलं आपला, मी माझी सेवा बंद नाही केली. माझी ट्रीटमेंट जी आहे, उपचार जे आहे ते 6 महिने चालले. अच्छा. 6 महिन्यात माझे 2 ऑपरेशन झाले. मला 30 केमो लागले. 30 केमोपैकी 15 केमो हे 24 तासाचे होते. अच्छा. म्हणजे 2 ऑपरेशन, 20 केमो आणि 30 लाईट मी घेतले. अच्छा. आणि याच्यामुळे काय झालं, माझं कॅन्सर ऑपरेशन माझे हे जिभेचं झालं आणि गळ्याचं झालं. आणि या ऑपरेशनमुळे मी 79% हँडिकॅप त्याच दिवशी झालं. बरोबर. 79%. 79% कारण मला जीभच नाही आहे. जीभच नाही तुम्हाला. आणि माझा आवाज जरी लोकांना समजला नसेल तरी त्यांनी समजून घ्यावा. भावना तुमच्या समजून घ्यावा. बरोबर. आणि मग तुम्ही माझ्या कॅन्सरवर मात करण्यास मला ही सेवासुद्धा कामात झाली. आणि मी तुम्हाला उदाहरण देतो. माननीय शरद पवार साहेब, माननीय CPS युवराज सिंग यांचं ज्यावेळेस मी कार्य बघितलं की यांनी जर कॅन्सरवर मात सहजतेने केली, मग यांनी जर केली तर आपण करू शकतो. बरोबर. आणि हा मला फार मोठा दृष्टिकोन जो आहे हा फार मला उपयुक्त ठरला.
म्हणजे हे दोन महाविभूती तुमच्या समोर एकदम बरोबर. हा 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 म्हणजे माननीय शरद पवार साहेब आणि युवराज सिंग यांचं तुम्ही एक समोर ठेवलं की यांनी कशा पद्धतीने मात केली, हे जर करू शकतात तर मी करू शकतो. बरोबर. एकदम बरोबर. आणि मी तर अनेक अशा प्रसंगांमधून बाहेर आलेलो आहो की म्हणजे सापांना बघितलेला आहे, बिबट्यांना बघितलेला आहे आणि अनेकदा म्हणजे रोजच मृत्यूशी सामना झालेला आहे आपला. बरोबर. तर मग आपण घाबरायचं कशाला. तर तुम्ही बरे झाले आणि बरं झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया म्हणजे आली, सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय होती, की काय वाटलं तुम्हाला की आता आपण कॅन्सर प्रबोधन असं आहे महाराष्ट्रात की ज्याचं प्रमुख सेंटर ज्याचं अहमदनगर इथे आहे. अच्छा. आरंभ पॅलेटिव्ह सेंटर आहे. हे सेंटरमधून प्रबोधन याचा आणला जाते पूर्ण महाराष्ट्रात. अच्छा. किंवा एक प्रबोधन याचा 8 दिवसासाठी करायची आणि त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम घ्यायचे मग. आणि यामध्ये आम्ही 35 ते 40 कार्यक्रम घेत असतो. आणि मी जवळपास कॅन्सर झाल्यानंतर यांच्याशी माझा संबंध आला. त्याचे प्रमुख आहेत प्रदीप काकडे, नंतर अमरावतीचे जे प्रयासचे डॉक्टर अविनाश सावजी, या 2 लोकांशी माझा संबंध आल्यामुळे यांनी मला सांगितलं की तुम्हाला आता कॅन्सरवरही काम करायचं आहे. मी म्हटलं साहेब मी कॅन्सरवर काम करणार. बरोबर. आणि म्हणजे तुम्हाला आमच्या प्रबोधनाचं यावं लागेल. म्हटलं एकदम तयार आहे मी. बरोबर. आणि सर मी 4 वर्ष झालो यांच्या प्रबोधन याचे जात आहे आणि कॅन्सर झाल्यानंतर कॅन्सरवरच मी अशा तऱ्हेने मार्गदर्शन करून 200च्या वर माझे कार्यक्रम झाले आहेत. म्हणजे ज्या व्यक्तींना कॅन्सर झाला त्यांना तुम्ही प्रबोधन केलं आपण कसं मी चांगला होऊ शकतो, तुम्ही चांगले होऊ शकता. आणि पुणे मेडिकल कॉलेज, पोलीस डिपार्टमेंट, इंजिनिअरिंग कॉलेज, सोशल वेलफेअर, रोटरी क्लब यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावात हे व्याख्यान देत आलेलं आहे. बरोबर. आणि इतकंच नव्हे, गेल्या नोव्हेंबर महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये कॅन्सर तज्ज्ञ ऑल इंडिया लेवलचे ज्यांचे सेमिनार होते. बरोबर. त्या सेमिनारमध्ये सुद्धा मी कॅन्सरला फाईट कशी केली हे मी ज्यावेळेस त्या लोकांना सांगितलं त्या लोकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की वा म्हणजे वाईल्ड सेवक आपल्या कॅन्सरवर मात करायला आपल्या समोर आहे. आणि त्यांनी निश्चितपणे माझ्या कॅन्सरवर मात करण्याचं फार मोठं कौतुक केलेलं आहे. बरोबर. बरोबर. तुमच्या या सगळ्या जर्नीवरतून लक्षात येतं आहे की हे सगळं करत असताना तुम्ही जीवन जगत असताना जी काही विल पॉवर, जी इच्छाशक्ती आहे ती जन्मजात असेल किंवा तुम्ही जी काही मिळवली आहे ती फार कामात आलेली आहे. कारण अशाच अनुषंगाने मला असं वाटतं की थोडंसं एक वाचण्यात आलं होतं. एक असंच उदाहरण सांगतो इथे की एक प्रसिद्ध मुक्केबाज आहेत मोहम्मद अली. त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तुमच्या आयुष्यामध्ये स्किल महत्वाची आहे की विल. तर एक खूपच असं समर्पक उत्तर त्यांनी त्या पत्रकाराला दिलं होतं की जर एखाद्या समोरच्या मुक्केबाजानं जर मला एक मुक्का मारून जर मला धाराशायी केलं तर माझी स्किल धाराशायी झाली आहे. तिथे माझ्या कामात येणार आहे ती विल. ती विल मला सांगणार आहे की मोहम्मद उठ, तुला कमबॅक करायचं आहे, तुला उठायचं आहे आणि त्याला धाराशायी करायचं आहे. म्हणजे ही विल पॉवर आपल्याकडे असलेल्या स्किलपेक्षाही फार महत्त्वाची असते. आणि म्हणून ही विल पॉवर प्रत्येकाने आपल्या विल पॉवरवरती विश्वास ठेवायला हवा. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या विल पॉवरवरती विश्वास ठेवला की मी या आजारावरती सहज मात करेल, तर तुम्हाला काय वाटतं की ज्याही लोकांना असा आजार तर होऊ नये सर्वप्रथम, पण झालाच तर बरेचसे आपला परिवार सगळा डिस्टर्ब होऊन जातो, सगळे घाबरतात. एखाद्या लहान मुलाला जर घरात झाला तर मग ती वेगळीच परिस्थिती असतं. तर तुम्ही काय सांगाल समाजाला असा आजाराला आपण कशा पद्धतीने सामना करावा? कारण आपण बघतोय की पैसा हा आजाराच्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि प्रत्येकाकडे पैसा असतंच असं नाही. तर तुम्ही काय सांगाल? हा जर आजार झाला तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायचं, तुमचं जे रुटीन वर्क आहे ते बंद नका करू. बरोबर. तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला वेळ लागेल, मात्र आपलं कोणतेही रुटीन वर्क आपण बंद नका करू. दिनचर्या आपली तशीच ठेवायची. बिलकुल. म्हणजे माझा उपचार एप्रिल महिन्यात संपला आणि मी मे महिन्यापासून माझे साप पकडणे चालू केले. साप, कोल्हे, लांडगे, मसणावूड. आणि जसे मी कॅन्सरच्या पहिले मी जेवढे प्राणी वाचवले तेवढेच कॅन्सरच्या नंतर वाचवले. बरोबर. म्हणजे मी कॅन्सरचा आणि माझ्या अपंगत्वाचा माझ्यावर परिणाम होऊ नाही दिला. बरोबर. बरोबर. आणि इतकंच नव्हे, मी लोकांना सांगू इच्छितो की कॅन्सर झाल्यानंतर जवळपास 22 साली मी गोव्याच्या समुद्राच्या मधात जाऊन
1 तास पोहलं. बापरे. आणि विषय म्हणजे तिची आसनं केली मी. अच्छा. कारण मला समुद्रामध्ये. मला पोहणं चांगलं यायचं. मग म्हटलं आपण आता आपला जो आत्मविश्वास आहे हा आपण स्वतः चेक करायचा. बरोबर. हा उद्देश होता माझा की आपण जर पोहण्यात पण एक्सपर्ट आहे मग आपण मधातच जायचं. आणि सर तुम्ही माझं लाईव्ह बघू शकता. ते लाईव्ह आहे सर्व सोशल मीडियावर. मी मधात गेलो. मी आणि माझा मुलगा पोहलो तिथे. 1 तास पोहलो मस्त. आणि मी आसनं केले 22 साली. 2022 साली. आणि इतकंच नव्हे तर अजून आत्मविश्वास वाढावा म्हणून मी 23 साली समुद्राच्या आतमध्ये स्कुबा डायव्हिंग केली. स्कुबा डायव्हिंग केली. जवळपास 30 ते 35 फूट खाली मी जाऊन आलो. हे सांगण्याचं कारण असं आहे की हे सर्व मी कॅन्सरच्या नंतर केलं. बरोबर. त्यामुळे मी कुठेही कॅन्सरचा बाळू केला नाही आणि कॅन्सरचा परिणाम माझ्या मनावर होऊ दिला नाही. मग तुम्ही म्हणाल की बा तुम्ही लोकांना काय संदेश द्याल. हे माझं फील्ड असल्यामुळे मी याच्यामध्ये यशस्वी झालो. मात्र जर पुण्याचं फील्ड जर आहे, कुणी जर तबला वाजवत आहे, कुणी जर बॅडमिंटन खेळत आहे, कुणी क्रिकेट खेळत आहे आणि अशा व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर त्यांनी सुद्धा हे आपलं जे काम आहे हे थांबवू नये. बरोबर. निरंतर करत राहा. बरोबर. कॅन्सरवर परिणाम होण्याचं कारण काय. तुम्हाला कॅन्सरवर परिणाम होण्याचं कारण असं आहे की तुम्ही एका घरात बसणार आणि त्याचा परिणाम तुमच्यावर होणार. म्हणजे औषधीचाही परिणाम तुमच्यावर चांगला होणार नाही. बरोबर. कॅन्सर झाल्यानंतर कॅन्सरला आपण विसरू असं शकतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि मी कॅन्सर विसरले सर्वात महत्त्वाचं म्हणून की आपल्याला कॅन्सर हे विसरून जायचं आणि त्याच्यावर मात करायची. आणि कॅन्सर विसरण्यासाठी ही माझी सेवा मला फार मोलाची ठरली. बरोबर. कुठेतरी तुम्ही जे आयुष्यामध्ये केलेलं सत्कर्म तुमच्या कामी आलं. बिलकुल. अनेक सापांचे जीव वाचवले, अनेक प्राण्यांचे जीव वाचवले, ते तुमच्यासाठी काम आलं. म्हणजे याच्यातनं हे येतं की आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना सत्कर्म करत चला, त्याचं फळ आपल्याला मिळतंच. म्हणजे मला सांगायचं मी कॅन्सरवर मात केली. मी 79% हँडिकॅप आहे तरी एनी वर्ल्ड रेस्क्यूर आहे. तर माझी भारत देशात मला जो इंडिया रेकॉर्ड मला प्राप्त झालेला आहे. म्हणजे इंडियात मी एकटा आहे. आणि इंडियाचंच नव्हे, ज्यावेळेस जगाच्या असोसिएशनने माझं पूर्ण रेकॉर्ड बघितलं तर मला वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्डसुद्धा मला प्राप्त आहे. अच्छा. ते फक्त असं आहे की कॅन्सरवर 79% हँडिकॅप असल्यावर सर्व प्राणी रेस्क्यू करत असल्यामुळे असा हा व्यक्ती आहे. म्हणून हा माझा रेकॉर्ड मला ही 2 आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेले आहेत. बाकीचे पुरस्कार आहेत ते खूप आहेत, शेकडो आहे. बरोबर. पण महत्त्वाचे हे 2 पुरस्कार आहेत. म्हणजे आपल्या या बातचीतवरून श्रोत्यांना हे सांगायचं आहे की आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुठलाही तुम्हाला जर आजार झाला तर त्या आजाराचा भाऊ करू नका. तुमची जे एक दिनचर्या असतं तर दिनचर्या ती सुरू ठेवा. शेतकरी असेल तर शेतीची कामं करत राहा. गृहिणी असेल तर गृहिणीचे कामं करत राहावे. एखादा विद्यार्थी असेल त्यांनी अभ्यासात मग्न राहावं, अभ्यास करावा, विविध खेळ खेळत राहावे. आणि जो पण छंद असेल तो आपला छंद जोपासत जायचा. आजार आहे, आपण त्याच्यावरती मात करूया आणि प्रबळ इच्छाशक्तीने मात करूया. इच्छाशक्ती ही प्रबळ ठेवावी, हेच यातनं आपल्याला समोर येत आहे. तर बाळ कांडणे साहेब, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि सापांविषयी माहिती सांगितली. आपल्याला जो कॅन्सर झाला होता मुखाचा त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने मात केली तेही सांगितलं. आणि आपल्याला जे ऐकत आहेत त्यांनाही तुम्ही तुमची आयुष्याची जी जर्नी विशद केली की न घाबरता, न डगमगता आयुष्य पुढे जात राहावं, सत्कर्म करत राहावं. शेवटी मृत्यू जेव्हा येईल तेव्हा येणार, त्याला कोणी थांबवू शकत नाही. कुठला आजार झाला तर आजच घाबरून जायचं नाही. आपण निरंतर आपलं कार्य करत राहावं आणि जीवन जगत राहावं. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी सर्व आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मला आपण बोलवलं. जय निसर्ग सृष्टी. आताच आपण मानद वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्र बाळ उर्फ जयदीप काळणे, राहणार अकोला यांची सूरज गोळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेतकरी बंधूंनो,
कार्यक्रमात आता ऐकूया निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणारा प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मशागतीच्या विविध पद्धती. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर नितीन कोंडे, सहयोगी प्राध्यापक मृदविज्ञान विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता फोन नंबर आमचा असा आहे 0724 2 45 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 2 45 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. सोळा आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी.